आपल्या घरच्या बाप्पांच्या एवढ्या भारी मूर्त्या. तर चला हे वर्कशॉप कुठं आहे तुम्हाला सांगतो. तर नमस्कार गणेश भक्तांनो, गणेश उत्सवाच्या तिसऱ्या भागात तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण एका अशा वर्कशॉपला व्हिजिट करणार आहे जिथे गणपती बाप्पांच्या कलरकामपासून ते सजावटीपर्यंत खूप भारी भारी गणपती पाहायला भेटणार आहेत. आणि तिथे जर बोलायला गेलं तर आपले गणपती बाप्पांचे जे वस्त्र असतात ते जर तुम्ही नेसवताना गेलं ना तर तुमच्या मनाला खूप भावणार आहे वाहनो. तर हे वर्कशॉप कुठं आहे तर चला दाखवतो तुम्हाला. आपल्या कराडपासून ते वर्कशॉपचं अंतर 12 किलोमीटर एवढे आहे. तिथे तुम्हाला मंडळाच्या खूप भारी भारी मूर्ती पाहायला भेटतील आणि तिथेच दगडूशेठ अवतार असलेल्या आपल्या बाप्पांची मूर्तीचं पण काम चालू होतं. आणि तुम्हाला तिथे श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात सुद्धा बाप्पांची मूर्ती पाहायला भेटेल. तसेच तुम्हाला इथे आपल्या घरच्या बाप्पांच्या सुद्धा खूप सुंदर सुंदर मूर्त्या पाहायला भेटतील. आणि हा दादा एवढी भारी मूर्ती रंगवत होता ना की बासच. त्या रंगवत असलेल्या गोड बाप्पांच्या मूर्तीला मी 15-20 मिनिट किमान बघत बसलो होतो. तसेच तुम्हाला इथे हनुमान दादांच्या खांद्यावर बसलेली मूर्ती, श्री विठ्ठल अवतार, मोरावरती बसलेले, श्री गौमातावशी बसलेले आणि श्री संत बाळमामांच्या रूपात आणि श्री विष्णू अवतारात बसलेली सुद्धा बाप्पांची मूर्ती पाहायला भेटते. आणि सर्वात सुंदर आपल्या बाप्पांच्या वस्त्र नेसवलेल्या ह्या गोड मूर्त्या पाहून मन अतिशय प्रसन्न झालं. मला सुद्धा अशा सुंदर बाप्पांच्या मूर्त्या बुक करायच्या असतील तर मला कमेंट नक्की करा. मी त्या जागेचं नाव आणि लोकेशन लवकर सेंड करतो. गणेश भक्तांनो, तुम्हाला आपल्या बाप्पांची मूर्ती आणि माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल लाईक कमेंट शेअर, माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलला जाऊन फॉलो नक्की करा. तर भेटू आपण अशाच एका धमासा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. गुड बाय. गणपती बाप्पा मोरया.